राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत 26 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे। तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुनावणी ही होणार आहे। ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण आपण बघितलं तर लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश आलं होतं आणि विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश आलेलं आहे। पण राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळालंय, पण ते घड्याळ चिन्ह हे अजून न्यायप्रविष्ट असल्याचं तुम्हाला द्यावं लागेल। जाहिरातीमध्ये सुद्धा असं न्यायालयाने म्हटलेलं होतं आणि आता या सगळ्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। त्याच्यामुळे आता निकालानंतर असलेली ही सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे, कारण सुप्रीम कोर्टाचा यावर नेमका काय निकाल येणार याकडे लक्ष आहे। मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने अजित पवार यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा सल्ला दिला होता। सोबतच जाहिरात देऊन पक्ष आणि घड्याळ हे चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा आशयाचा डिस्क्लेमर लिहिण्याच्या सूचनाही दिल्या होत्या। त्यामुळे सुनावणीमध्ये काय होतं ते पाहावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।